Hello students, welcome once again. So let's start with the discussion of topic gravitation. आपण लास्ट लेक्चरला ग्रॅव्हिटेशन टॉपिक सुरू केलेला आहे. त्याच्यामधले पहिले 2 पॉइंट्स बघितले आपण. त्याच्यावरचे 2 न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व केलेले आहेत लास्ट लेक्चरला. तुम्ही जर लास्ट लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची इंट्रोडक्शन समजेल आणि एक जनरल आयडिया येऊन जाईल की आपण काय स्टडी करतोय. ओके, so we have seen Newton's law of gravitation, that is force is directly proportional to m1 m2 upon r square, and we have seen 3 Kepler's laws. Okay, those laws are related to the planets which are revolving around the sun, where the sun is situated at the foci of one particular ellipse. There are semi-major axes, major axes, minor axes, law of equal area, law of orbit, law of time period. असे 3 laws आपण काल बघितलेले आहेत आणि त्याच्यावरचे 1-2 न्यूमेरिकल सुद्धा आपण सॉल्व केलेले आहेत. आज थोडंसं आपण पुढे जाऊया. आजचा पॉईंट सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. आज 2 पॉईंट्स पुन्हा एकदा आपण कालच्या सारखेच बघणार आहोत. एक पहिला जो आहे तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असा आहे, म्हणजे एक जनरल जो आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्या आधीचं हे ॲक्च्युली कन्क्लुजन आहे. पण आपण ऑलरेडी न्यूटन्स लॉ इम्पॉर्टंट असल्यामुळे तो काल शिकलेलो आहे. पण त्याच्या आधीचं थोडंसं न्यूटनचं जे काही कन्क्लुजन होतं किंवा जे काही ॲनालिसिस होतं लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड ते आपण थोडंसं आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण थोडासा ग्रॅव्हिटीचा स्टडी करणार आहोत, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी की आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर येते असं म्हणतो. मग ती कशी येते, का येते, किंवा त्याचा संबंध काय, किंवा त्याचं एक्झॅक्टली रिलेशन ॲक्सेलरेशन बरोबर कसं असतं हे थोडंसं आपल्याला बघायचं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ते बघूया आणि त्याच्या रिलेटेड मग काय 1-2-3 टेक्स्टबुकमधली अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत ती कंप्लीट करूया. म्हणजे आपली डे बाय डे लेक्चर बरोबर टेक्स्टबुकमधली न्यूमेरिकल सुद्धा सगळी सॉल्व होऊन जातील. जी काही सॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत ती तुम्ही स्वतः करायचे आहेत. मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगत असतो की टेक्स्टबुकमधला अनसॉल्वचा जो काही स्टडी येतो माझ्याकडनं दिला जाईल, बट जो सॉल्व स्टडी आहे की ज्याचे आन्सर्स ऑलरेडी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल आहेत त्याचा स्टडी तुम्हाला मात्र स्वतः करावा लागेल. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर मग डेफिनेटली तुम्ही तशा विचारत चला. ओके, सो आपण डे बाय डे थेरॉटिकल ॲज वेल ॲज CET पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते डिस्कस करायचे आणि ॲट द एंड ऑफ टॉपिक आपण मग ह्याचे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेऊन त्याच्यावरती एक लेक्चर प्रिपेअर करायचं. ओके, सो अशा पद्धतीनं आपण हे सध्या 11वीला करतोय. 12वीला गेल्यानंतर थोडासा पॅटर्न वेगळ्या पद्धतीनं करायला लागेल, तो आपण बघूया इन फ्युचर कसा करता येईल. ओके, सो सध्या तरी आपण 11चा जो काही स्टडी आहे, सिलेबस आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय आणि आता ग्रॅव्हिटेशन आपला टॉपिक सुरू आहे. सो आज आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं एक युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे जो काही न्यूटनचा लॉ आहे तो म्हणजेच थोडक्यात युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं टेक्स्टबुक प्रमाणे जे काही हेडिंग आहे ते लिहितोय मी. ओके, सो टू प्रूव्ह force which is directly proportional to capital M small m and upon r square. याचा अर्थ काय आहे बघा. आता हा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. फक्त काल आपण कॅपिटल एम आणि स्मॉल एमच्या ऐवजी काय लिहिलं होतं, स्मॉल m1 m2 असे 2 मासेस पुट केलेले होते, बरोबर. तोच लॉ इथं मी लिहिलेला आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. एक कॅपिटल एम वापरला आणि एक स्मॉल एम वापरला. आता ह्याचा काय अर्थ आहे बघूया, थोडीशी कंडिशन काय आहे हे बघूया. व्हेरी व्हेरी सिंपल आहे, इझी आहे, प्रत्येकाला हे समजणार. लेट अस कन्सिडर अर्थ. ओके, and let us consider one object which is just on the surface of the earth. This is the earth surface, and on the surface of the earth the object is placed, or we can say that the object is situated, whose mass is small m and the mass of the earth is capital M, we can say that. Okay, so here is the center of the earth, here is the center of the object. So in between the centers we can consider the distance, that is capital R. आपण अर्थची रेडियस कन्सिडर करूया, रेडियस कॅपिटल आर. सो ॲक्च्युली हा स्मॉल आर म्हणजेच काय आहे, कॅपिटल आर इक्वल म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. सो रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ. तुम्हाला कंडिशन समजली का बघा. अर्थ सरफेसची कंडिशन आहे, अशीच एक कंडिशन घेतली जाते अर्थ. ओके, अँड द मून विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ असं म्हणूया.
ओके, ही पहिली कंडिशन काय आहे, अर्थ आहे, अर्थच्या सरफेसवरती एक ऑब्जेक्ट आहे, आणि दुसरी कंडिशन काय आहे, अर्थ आहे आणि अर्थच्या बाजूला एक म्हणजे एकच असतो, अर्थच्या बाजूला एक चंद्र आहे, तो फिरतोय, मून आहे विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, वी कॅन से दॅट. ओके, या दोन्ही कंडिशन्स लक्षात येत आहेत का बघा. तर आता याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं न्यूटननं पहिल्यांदा याचा स्टडी केला आणि याच्यावरनं मग हा प्रूव्ह करून हे डिझाईन केलं आणि सांगितलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा असा असतो. ओके, ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट आपल्याला माहित आहे, एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसकडे अट्रॅक्ट होतोय. ओके, आता यात अजून एक सेंटेन्स बुकमध्ये असं सांगितलेलं आहे की एका थोड्याशा हाईटवरनं जर आपण दोन ऑब्जेक्ट जर खाली टाकले, एक थोडा छोटा आहे आणि एक मोठा ऑब्जेक्ट आहे असं आपण म्हणून, तर ते सेम स्पीडनं खाली जातात. लिमिटेशन आहे, अगदी जर जास्त डिस्टन्सवरती गेलं तर आपण म्हणूया की थोडासा फरक पडतो त्यांच्यामध्ये, एक जो हाय वेट आहे तो लगेच जाईल, जो लो वेट आहे तो थोडासा वेळानं जाईल. पण एका अगदीच सर्टन छोट्याशा हाईटवरती जर आपण कन्सिडर केलं तर दोन्ही ऑब्जेक्ट सेम व्हेलॉसिटीनं जात आहेत असं आपण म्हणूया. सो त्या दोघांचं ॲक्सेलरेशन कसं असेल, सेम असेल, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण म्हणू शकतो. ओके, का तर ते अर्थच्या अगदी जवळ आहेत म्हणून, फॉर सर्टन लिमिटेशन. सो हे आपल्याला थोडंसं प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग त्याच्यासाठी ही कंडिशन आणि ही कंडिशन आपण इमॅजिन करतोय. ही कंडिशन काय आहे, अर्थ सरफेसवरती एक ऑब्जेक्ट आहे. ही कंडिशन काय आहे, अर्थच्या भोवती मून रिव्हॉल्व होतोय. आता मी थोडंसं काय करतो, ह्या मूनचे काही स्टॅटिस्टिक आहेत ते लिहितो. ओके, सो लेट अस कन्सिडर टाइम पिरियड ऑफ द मून. लेट अस कन्सिडर टाइम पिरियड ऑफ मून विच इज 27.3 days असं आपण म्हणूया. सो टाइम पिरियड ऑफ द मून अराउंड द अर्थ, म्हणजे जो मून आहे तो पृथ्वीच्या भोवती पूर्ण राऊंड मारायला किती वेळ लावतो, तर एवढे दिवस लावतो, 27 days. आपण कसं सूर्याच्या भोवती फिरायला 1 वर्ष लावतो, तसा मून हा पृथ्वीच्या पूर्ण राऊंडमध्ये किंवा पूर्ण राऊंड रोटेट व्हायला एवढा वेळ लावतोय. अजून एक आपण स्टॅटिस्टिक कन्सिडर करूया, अर्थचं सेंटर घेऊया आणि मूनचा सेंटर म्हणूया, म्हणजे थोडक्यात ह्या दोघांच्या मधला एक अप्रॉक्सिमेट डिस्टन्स आहे 3.85. याला मी स्मॉल आर म्हणतो, 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर. बघा, ही दोन स्टॅटिस्टिक आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. एक स्टॅटिस्टिक आहे की मून आहे तो अर्थच्या भोवती फिरायला किती वेळ लावतोय, एवढा वेळ लावतोय, 27 दिवस लावतोय असं आपण म्हणूया. ओके, आणि जो आर आहे तो किती आहे, म्हणजे थोडक्यात अर्थ आणि मून यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे बघा, तर 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर आहे. आपण हे इमॅजिन करूया, कन्सिडर करूया. ओके, सो हे 2 स्टॅटिस्टिक आपण कन्सिडर केलेले आहेत. ओके, आता इथं थोडंफार कन्फ्युजन नको बघा, ॲक्च्युअल हे 29 days असतं. मग त्यात पण असं आहे बघा की पृथ्वी पण फिरते आणि चंद्र पण फिरतो ना, त्यामुळं ही पोझिशन पुन्हा त्याला फिरून इथपर्यंत यायची असेल तर एवढे वेळ जास्त लागतो बघ. नाही तुम्ही म्हणाले की दररोज आपल्याला चंद्र दिसतोयच की, पण ती कंडिशन वेगळी आहे. समजा अर्थ स्टॉप आहे असं कन्सिडर करूया आणि जर फक्त चंद्र फिरत असेल तर त्याला तेवढा वेळ लागेल. आता सध्याची कंडिशन काय आहे की, सध्याची इन द सेन्स ॲक्च्युअल कंडिशन काय आहे, अर्थ पण रोटेट होते आणि मून पण रोटेट होते, त्यामुळे आपल्याला दिसायला चंद्र दिसतो जनरली दररोज, बरोबर ना. बट जर पूर्ण रोटेशन जर कन्सिडर केलं आपण तर ते एवढं दिवस लागू शकतात, म्हणजे 29 days 27.3 days कन्सिडर केलं जातं. सो हे डिस्टन्स कन्सिडर केलं. ओके, आता याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया, हे थोड्या वेळानं बघूया आपण. हे बघा, लक्ष द्या, समजतंय का बघा इथपर्यंत सगळ्यांना. सो आपल्याला माहिती आहे की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर हा ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. ठीक आहे, मग आपण सांगतो की एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर त्याच्यावरती नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि तो फोर्स कुणी ना कोणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. मग या केसमध्ये तो जो फोर्स आहे तो कोणी प्रोव्हाइड केला असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्या फोर्सची व्हॅल्यू किती असते हे आपण लिहू शकतो. ओके, सो वी कॅन से दॅट द मून revolves around the sun, around the earth in circular
orbit, hence there is necessary centripetal force, आठवतंय का FCP, necessary centripetal force between मून अँड अर्थ, बरोबर का? बघा त्या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, सो तो फोर्स किती असतो आपल्याला माहित आहे, FCP म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स, mv²/r म्हणतो किंवा आपण mr ω² असं म्हणतो, वेअर m इज द मास ऑफ द मून, r इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून अँड ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द मून, जी की कॉन्स्टंट आहे. ओके, सो हेच आपण मास इंटू ॲक्सेलरेशन म्हटलं तर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल बघा, सिन्स ॲक्सेलरेशन इज इक्वल टू r ω². येस, आपण म्हणू शकतो ॲक्सेलरेशन कुणाचं, चंद्राचं असलेलं ॲक्सेलरेशन. बट ओमेगा इज इक्वल टू 2π/t, हे पण माहिती आहे आपल्याला, बेसिक रिलेशन्स आहेत ना, हे सगळी झालेली आहेत आपली ऑलरेडी इक्वेशन्स. बट ओमेगा इज इक्वल टू 2π/t, ही जर व्हॅल्यू इथं पुट केली मी तर काय मिळेल मला, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू r अँड दिस 2π/t अँड दिस इज द स्क्वेअर. सो देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू r4π²/t². चालेल का बघा? सो एवढी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, मूनचं ॲक्सेलरेशन आहे हे, या केससाठी बघतोय आपण. ओके, सो ॲक्सेलरेशन ऑफ मून इज इक्वल टू r4π²/t². चला आता r आपल्याला माहित आहे, हा r माहित आहे, 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर आहे ना, म्हणून हे 10⁵ लिहितो मी, मीटरमध्ये करूया, इंटू 4π² आपल्याला पुट करता येतं, पायची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो, डिवायडेड बाय टाइम पिरियड किती आहे मला सांगा, आता 27.3 दिवस आहे. तो जर मला सेकंदामध्ये करायचा असेल तर काय करावं लागेल, आपण एक दिवस, 1 डे कसा सेकंदामध्ये कन्वर्ट करूया, इथं लिहितो बघा मी, हाऊ टू कन्वर्ट 1 डे इंटू सेकंड. बघा, एक दिवस म्हणजे किती तास, 24 तास, म्हणजे किती मिनटं, 60 मिनटं, म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. म्हणजे मला एका दिवसाला जर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला 24 आणि 3600 म्हणजे 24 इंटू 60 इंटू 16 मला त्या डेजला मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपल्याकडे इथं डेज किती आहेत, 27.3 इंटू 24 इंटू मिनिट आणि इंटू सेकंद, आणि त्यात पण याचा स्क्वेअर आहे. म्हणजे किती मोठं कॅल्क्युलेशन होणार आहे बघा, हे जर कन्सिडर केलं तुम्ही, विचार जर याचा केला तर खूप मोठं कॅल्क्युलेशन होईल ना. ओके, सो हे जर कॅल्क्युलेशन खूप मोठं होणार असेल तर याचं टोटल आन्सर आपल्याला खूप स्मॉल मिळणार आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन मून जे आहे ते खूप स्मॉल मिळतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द ॲक्सेलरेशन बाय द मून. सो जो काही चंद्र आहे, मून आहे, त्याचं ॲक्सेलरेशन किती असेल, एवढं असेल. थोडंसं मी आता हे हा पार्ट रप करतो, एवढासा इथं लिहितो वरती, समजतंय का बघा सगळ्यांना. सो दिस इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ऑफ द मून. चला, ही कंडिशन समजली. काय केलं आपण, ह्या कंडिशनमध्ये ॲक्सेलरेशन फाइंड केलं. आता ह्या कंडिशनकडे आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की 9.8 इतकी ग्रॅव्हिटी असते, ॲक्सेलरेशन एवढं असतं. ओके, सो मग एवढं ॲक्सेलरेशन असेल तर आपण ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन म्हणू शकतो. सो ए ऑब्जेक्ट म्हणूया, ए ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन किती असेल, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. दोघांचं कंपॅरिझन करा तर मूनचं जे काय ॲक्सेलरेशन आहे ते खूप लहान आहे, पण ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन खूप मोठं वाटतं, 9.8 जास्त व्हॅल्यू वाटते ना. ओके, सो आपण जर ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं, आता दोघांचं कंपॅरिझन कसं करायचं बघा, ए ऑब्जेक्ट डिवायडेड बाय ए मून करायचं. देअरफॉर ए ऑब्जेक्ट, बघा समजतंय का सगळ्यांना मी काय लिहितोय, काय बोलतोय. सो 9.8 अपॉन 0.0027. मी ह्या ठराविक व्हॅल्यू ज्या आहेत त्या मी डायरेक्ट बुकमधल्या बघून लिहितोय, म्हणजे ते कॅल्क्युलेशन तुम्हीही करायची गरज नाही. सो हे नियर अबाउट बघा 3600 येतं, हे तुम्ही पाठांतर करू शकता ह्या व्हॅल्यू. मी काय केलं, दोन ॲक्सेलरेशन्स कम्पेअर केले, म्हणजे ए ऑब्जेक्ट अपॉन ए मून मला किती मिळालं तर 3600 इतकं मिळालं. समजलं, दोन्ही केसेस, पहिली केस, दुसरी केस. आता पुन्हा एकदा, पहिली ह्या केसमधलं डिस्टन्स किती आहे, एवढा आहे, ह्याला आपण मून डिस्टन्स असं म्हणूया, मून डिस्टन्स. आणि आता हे डिस्टन्स
ऑब्जेक्ट डिस्टन्स किती घ्यायचं तर अर्थच्या रेडियस एवढं घ्यायचं आणि अर्थची रेडियस किती असते तर 6400 किलोमीटर एवढी कन्सिडर केली जाते. लक्षात ठेवा, दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ. चालेल. सो मी लिहितो बघा. सो डिस्टन्स ऑब्जेक्ट म्हणतो डिवायडेड बाय डिस्टन्स मून म्हणतो. म्हणजे डिस्टन्सचं कंपॅरिझन. इथं कसं आपण ॲक्सलरेशनचं कंपॅरिझन केलं तसं आता आपण डिस्टन्सचं कंपॅरिझन करूया. सो ऑब्जेक्ट डिस्टन्स किती घ्यायचं 6400 किलोमीटर म्हणजे 6400 गुणिले 10⁻³ आणि मून डिस्टन्स किती घ्यायचं 3.85 इंटू 10⁵ आणि इंटू हे 10⁻³ घ्यायचं. ठीक आहे. सो हे याच्यामधलं बघा आता हे खूप मोठं आहे, हे खूप लहान आहे, त्यामुळे हा रेशो काय करायचा आपण रिव्हर्स करायचा. मग जर रेशो रिव्हर्स केला तर मला काय मिळेल डिस्टन्स मून अपॉन डिस्टन्स ऑब्जेक्ट. म्हणजे हे आधी लिहिलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, पण मी याच्यासाठी हे असं लिहिलं होतं. सो हा रेशो रिव्हर्स करूया. 385 इंटू 10⁸ अपॉन 6400 इंटू 10⁻³. बघा मी काय केलं जस्ट आता ह्या दोघांचा मी रेशो घेतोय. ओके. तर हा रेशो जवळपास 60 इतका येतोय. सो लुक ॲट दिस टू इक्वेशन्स, दिस वन अँड दिस वन. ह्या इक्वेशनमध्ये आपण काय कम्पेअर केलंय मून कंडिशन आणि ऑब्जेक्ट कंडिशन मधलं ॲक्सेलरेशन कम्पेअर केलंय आणि या इक्वेशनमध्ये काय कम्पेअर केलं आपण मून डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स कंपॅरिझन केलेलं. बघा रिव्हर्स वाटतंय ना, थोडंसं रिव्हर्स वाटतंय. मग जर रिव्हर्स वाटत असेल, आता हे मी रब करू, हे सगळ्यांना समजत असेल. बघा जर रिव्हर्स वाटत असेल तर मी हे असं लिहू शकतो का बघा ए ऑब्जेक्ट अपॉन ए मून किती आहे 3600 आणि 60चा जर आपण वर्ग केला स्क्वेअर केला 60चा तर आपल्याला हा एवढा मिळतोय ना. ओके. त्यामुळे आपण ए ऑब्जेक्ट अपॉन ए मून एवढं लिहू शकतो. डिस्टन्स मून अपॉन डिस्टन्स ऑब्जेक्ट, पण याचा काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल. बघा लक्षात येते का बघा व्यवस्थित बघा पुन्हा एकदा. ए ऑब्जेक्ट अपॉन ए मून किती आहे 0 इक्वल टू डी मून अपॉन डी ऑब्जेक्ट किती आहे 60 आणि याचा मी काय केला स्क्वेअर. सॅटिस्फाय होतंय. येस सॅटिस्फाय होतंय. म्हणजे हे लिहिलेलं इक्वेशन बरोबर आहे. समजतंय. वरची जी दोन कंपॅरेटिव्ह इक्वेशन्स आहेत त्याच्यावरनं मी हे इक्वेशन लिहितोय आणि हे बरोबर आहे का त्याच्यासाठी हे प्रूव्ह करून दाखवलं तुम्हाला की हे इज इक्वल टू याचा स्क्वेअर लिहू शकतो आपण. आता रिव्हर्स दिसतंय का बघा. ॲक्सलरेशन आणि डिस्टन्स मधलं रिलेशन बघा. आता डी फॉर डिस्टन्स वापरलंय मी, ज्याला आपण स्मॉल आर कॅपिटल आर म्हणू शकतो. सो ॲक्सलरेशन आणि डिस्टन्स, ॲक्सलरेशन आणि डिस्टन्स. ऑब्जेक्टच्या ॲक्सलरेशनला ऑब्जेक्टचं डिस्टन्स खालच्या साईडला आहे. इकडं ॲक्सलरेशन मून खाली आहे पण डिस्टन्स मून वरती आहे आणि त्यात ह्याचा स्क्वेअर आहे. ह्याचा अर्थ काय की ॲक्सलरेशन आणि डिस्टन्समध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन दिसते आपल्याला. इमॅजिन होत आहे. चला सो हे कळलं, हे प्रूफ कळला, हा मी इथं समजण्यासाठी लिहिला. सो हे जर असं असेल तर मी हे असं लिहू शकतो का देअरफॉर ॲक्सलरेशन मून इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन डिस्टन्स ॲक्सलरेशन ऑब्जेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन डिस्टन्स ऑब्जेक्ट असं लिहू शकतो. पण याचा काय करावं लागेल मला स्क्वेअर करावं लागेल. किंवा ऑर ॲक्सलरेशन मून इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स मून लिहू शकतो का पण स्क्वेअर. याच्यावरनं हे किंवा हे लिहू शकतो. मग हे दोन्ही लिहिले तर देअरफॉर वी कॅन डिफाईन, देअरफॉर वी कॅन राईट ॲक्सलरेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. This is very important. Therefore, we can define acceleration is inversely proportional to the distance square. बघा समजलं का. सो हे जर रिलेशन असं असेल म्हणजे ॲक्सलरेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर असेल तर फोर्स आणि ॲक्सलरेशन मध्ये काय रिलेशन असतं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. जर मास कॉन्स्टंट असेल तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन म्हणतो ना आपण. मग जर हे असं असेल तर देअरफॉर आपण असं लिहू शकतो
फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. चालेल, लक्षात आलं का बघा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की फोर्स आणि डिस्टन्स मधलं रिलेशन हे अशा पद्धतीनं सांगितलं. बघा समजलं का? ओके. मग फोर्स आणि डिस्टन्स मधलं रिलेशन मिळालं, ॲक्सेलरेशन आणि डिस्टन्स मधलं रिलेशन मिळालं, तर आपण पुन्हा हे जे रिलेशन आहे ह्या दोन कंडिशनसाठी वापरू, मूनसाठी पण आणि ऑब्जेक्टसाठी पण. ओके. मग त्या दोनसाठी कसं वापरलं जातं? मग जर मूनसाठी म्हटलं तर असं लिहिलं जातं, देअरफॉर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर अँड एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात दोघांसाठी असं सांगितलं जातं. आणि देअरफॉर कंबाईन मग युनिव्हर्सल म्हटलं की दोन मासेस आणि एक डिस्टन्स रिलेशन सांगून प्रूव्ह केलं जातं किंवा न्यूटननं प्रूव्ह केलं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो हे थोडंसं ॲनालिसिस आहे, याला म्हटलं जातं युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. आणि न्यूटन हा थोडासा स्टडी डिफाईन केला आणि याच्यावरून सांगितलं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम इंटू एम. हे लक्षात ठेवा आपण आर स्क्वेअर. दोन केसेस मगाच्या समजल्या का बघा. चला आता हे लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी किंवा स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीनं सांगत आलेलो होतो तशा पद्धतीनं लिहून घ्या. चला मी हे रब करतो, आपण पुढचा पॉईंट बघूया. चला पुढचा पॉईंट बघूया, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण स्मॉल जी म्हणतो ना, जे आपल्याला माहिती आहे की 9.8 आपण कन्सिडर करतो मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणून. सो आता ही कशी आली 9.8? हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. आणि जे कन्सिडरेशन आहेत, अर्थचं मास आहे, अर्थची रेडियस आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, याच्यापासून हे कन्सिडर करून एवढी व्हॅल्यू येते. आणि ही कुठं असते तर अर्थच्या सरफेसवरती असते. एक्झॅक्टली अर्थच्या थोडंसं वरती पण नाही, थोडंसं खाली पण नाही. आता तुम्हाला एक थोडंसं मी स्टॅटिस्टिक सांगतो बघा, किंवा एक कन्सेप्ट सांगतो की आपण जेव्हा अर्थ सरफेसवरती असू तेव्हा जी ग्रॅव्हिटी असणार आहे ती किती असेल तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी असेल. ठीक आहे. आपण जेव्हा अर्थ सरफेसपासून वरती जायचा प्रयत्न करू तेव्हाची ग्रॅव्हिटी काय होणार आहे? कमी 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 होत जाते. आणि वरती जिथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड टोटल झिरो आहे तिथं ती झिरो होऊन जाते. सॅटेलाईटमध्ये वगैरे ग्रॅव्हिटी नसते बघा. म्हणजे वेट मास इंटू ग्रॅव्हिटी, मास आहे पण ग्रॅव्हिटी नाही आहे, सो वेट फील होत नाही. वेटलेसनेस कंडिशन म्हणतात त्याला सॅटेलाईटमध्ये. तेच जर आपण अर्थ सरफेसच्या आतमध्ये चाललो, जाता येणार नाही पण आपण कन्सिडर करूया की आपण डेप्थमध्ये चाललोय, तर खाली जाताना सुद्धा ग्रॅव्हिटी काय होते? कमी कमी होते. आणि अर्थच्या सेंटरला गेल्यानंतर ग्रॅव्हिटी पूर्ण झिरो होते. सिंपल. म्हणजे अर्थच्या सरफेसवरतीच ग्रॅव्हिटी सगळ्यात जास्त आहे आणि ती 9.8 आहे. इफ यू आर गोइंग टू अबाव द अर्थ सरफेस the gravity decreases. It means acceleration due to gravity decreases. And also if you consider when we going through the earth surface below to the depth or below to the earth surface, then also acceleration due to gravity decreases. आणि अगदी सेंटरला मग ती झिरो होते आणि अगदीच एका हाईट वरती ती झिरो होते. पण अर्थच्या सरफेस वरती एवढी असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सो मगाची जी कंडिशन होती ती आपण घेऊया. लेट अस कन्सिडर अर्थ, center of the earth, this is the radius of the earth, this is the mass of the earth, and let us consider one object, म्हणजे आपण म्हणूया थोडक्यात अर्थ वरती आहे. ओके. सो स्टॅटिस्टिक काय? लेट m is what? mass of an object. बरोबर ना? कॅपिटल M काय? mass of earth. किती असतं? 6 × 10⁻24 kg घेतो आपण. देन कॅपिटल R इज व्हॉट? रेडियस. रेडियस ऑफ अर्थ किती घ्यायची? 6400 किलोमीटर. अँड आता हे एम तर माहीत नाही ना आपल्याला, ऑब्जेक्ट आहे तो. मग मी असेल, तुम्ही असाल, कुणी असू शकतं. प्रत्येकाचा मास कसा आहे? डिफरंट आहे. मास आणि वेट मधलं तुम्हाला रिलेशन आता माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. सो जेव्हा हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती असतो तेव्हा तो कुठं अट्रॅक्ट केला जातोय? अर्थच्या सेंटरकडे असं आपण म्हणतोय. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो किती ग्रॅव्हिटीनं तो अट्रॅक्ट केला जाईल? ॲक्सेलरेशन
ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला स्मॉल ए म्हटलं तरी चालेल का, तर हा रेस्ट आहे ना सध्या इथं, सो त्याची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे, स्मॉल जी इतकं आहे. ओके, ते एवढं आहे, ते कशावरनं बघायचं आपल्याला. आता मला सांगा, दोन मासेस आहेत, तर न्यूटन काय सांगतो की दोन मासेसमध्ये एक फोर्स आहे. सो सिन्स म्हणतो मी, सिन्स फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक मेन मास, अर्थचं मास, एक दुसरं मास, आणि दोघांच्या मधला, आता ऑब्जेक्ट इथं आहे आणि हे डिस्टन्स थोडंसं आपण निग्लेक्ट करूया, स्मॉल आर जे आहे ते कॅपिटल आर पेक्षा स्मॉल आर थोडंसं लहान आहे, त्यामुळे आपण इथं घेताना स्मॉल आर प्लस आर घेण्यापेक्षा डायरेक्ट आपण आर स्क्वेअर घेऊया, चालू शकतं. हे स्मॉल आर कधी इन्क्लूड होईल बघा, जेव्हा हा ऑब्जेक्ट खूपच वरती असेल तेव्हा स्मॉल आर आपण थोडंसं इन्क्लूड करूया, त्याला हाईट म्हणूया आपण. अर्थ सरफेसपासून हाईटवरती जर ऑब्जेक्ट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही रेडियस आहे अर्थची आणि इथं ऑब्जेक्ट आहे जो की हाईट एच वरती असं आपण म्हणूया. तर हा ऑब्जेक्ट असा जर अर्थच्या भोवती रोटेट होत असेल तर टोटल डिस्टन्स किती झालं, कॅपिटल आर प्लस एच, ज्याला आपण स्मॉल आर म्हटलं. ही स्टडी केस आहे, पण इथं आपण इथं हे निग्लिजिबल कन्सिडर करूया, मग टोटल डिस्टन्स आपण किती घेऊया, आर स्क्वेअर घेऊया. सो देअरफॉर हेच आपण असं लिहूया, एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे काल आपण बघितलेलं आहे, किंवा न्यूटनचा लॉ असा लिहिता येतो आपल्याला हे माहित आहे. ओके, अजून एक बघा, ह्याला मी इक्वेशन 1 म्हणतो हवं तर चालेल. ऑल्सो एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणजेच मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणतो मी. म्हणजे आपण जेव्हा अर्थ सरफेसवरती आहे तेव्हा आपल्यावरती एक फोर्स पण आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. तो फोर्स कुणी बॅलन्स केला आहे, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बॅलन्स केला असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. सो वी कॅन कम्पेअर दिस टू इक्वेशन, और वी कॅन simply equalize these two equations. So we can write mass into gravity is equal to gm upon r square. मास तर कॅन्सल होईल. मास कसं कॅन्सल झालं बघा, मॅथमॅटिकल तर कॅन्सल झालंच, पण ह्याचा प्रॅक्टिकली अर्थ काय, तर मासचा काही संबंध नाहीत. म्हणजे मी असेल, तुम्ही असेल, किंवा कुठलाही दुसरा ऑब्जेक्ट असेल, म्हणून मास कसं झालं, कॅन्सल झालं. सो जी किती मिळाला, gm अपॉन आर स्क्वेअर. मग आता ह्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. जी काय घेतला जातो, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. याला आपण ग्रॅव्हिटेशनल, काल बघितलेलं आहे आपण, याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. मग ह्या जर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर जवळपास 9.8 व्हॅल्यू मिळते. कुणाची मिळते, स्मॉल जीची मिळते. सो दिस स्मॉल जी इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो याच्या खाली लिहा, this is an expression for the acceleration due to gravity on the, here very important, on the surface of earth. This is the acceleration due to gravity on the surface of the earth, that is 9.8. बघा एक्सप्रेशन समजलं का. सो याची एक स्टडी केस पण आपण बघूया. हे इथपर्यंत लिहा सगळ्यांनी व्यवस्थित. ह्याच्या खाली लिहा एक्सप्रेशन. इथं अजून एक आपण इमॅजिनेशन केलं होतं बघा, स्मॉल आर इज सिमिलर विथ कॅपिटल आर. इथं स्मॉल आर म्हटलं होतं, ह्याला आपण हे एक इमॅजिनेशन लिहा. चला, एवढं झालं सगळ्यांचं. मी आता हे काही रब करत नाही. पुढचं एक शॉर्टमध्ये क्वेश्चन आहे तो आपण लिहूया. ॲज वी गो फ्रॉम वन प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट, स्टडी केस म्हणून लिहा, ॲज वी गो फ्रॉम वन प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट, आपण एका प्लॅनेटवरून दुसऱ्या प्लॅनेटवरती गेलो. हाऊ विल द मास अँड वेट ऑफ द बॉडी चेंज. हाऊ विल द मास अँड वेट ऑफ द बॉडी चेंज. क्वेश्चन समजून घ्या. आपण समजा एका प्लॅनेटवरनं दुसऱ्या प्लॅनेटवरती जर गेलो तर मास आणि वेटमध्ये काय फरक पडेल असा क्वेश्चन आहे. ओके, सो थोडंसं आपण हे रिलेशन यूज करूया. सो स्मॉल जी इज इक्वल टू, सिन्स इज इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर आहे माहिती आहे आपल्याला. म्हणजेच काय, स्मॉल जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, इनवर्सली प्रोपोर्शनल टू
r² असं आपण लिहूया. ओके, हेच रिलेशन बघा आपण आता ग्रॅव्हिटी आणि वेटमध्ये रिलेशन कसं आहे, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणजे मास कॉन्स्टंट असेल तर वेट आणि ग्रॅव्हिटी कसे डायरेक्टली एकमेकांना. सो ह्या ग्रॅव्हिटीच्या ऐवजी आपण वेट म्हणू शकतो. सो मास अपॉन r². म्हणजे थोडक्यात आता मास तर कॉन्स्टंटच राहणार आहे, पण डिस्टन्स वाढत जाईल ना, म्हणजे वेट कमी होणार आहे थोडक्यात बघा. सो मास सेम राहील. सो याचा आन्सर कसा असेल, मास सेम आणि वेट काय होणार आहे, वेट चेंजेस. का चेंज होणार आहे, कारण ग्रॅव्हिटी चेंज होते बघा, ग्रॅव्हिटी चेंजेस. लक्षात आलं का बघा. हे आता थोडंसं तुमच्या पद्धतीने लिहा आन्सर याचं एक सेंटेन्समध्ये. अजून मी याचा थोडासा अर्थ असा सांगतो की समजा आपण सध्या इथं आहे, मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की पृथ्वीच्या सरफेसवरती आपण असताना आपलं मास किती आहे. फॉर एक्झाम्पल माझं 70 kg मास आहे. माझं वेट किती असेल तर 70 kgला आपण 9.8 मल्टिप्लाय करायचं. सो समथिंग 700 न्यूटन इज माय वेट. हे समजा मी जर सॅटेलाइटमध्ये गेलो किंवा थोडंसं वरती गेलो असं आपण म्हणूया, जिथं ग्रॅव्हिटी कमी होत चाललेली आहे, मग माझं मास कमी होणार आहे का, 70 kg असणार आहे ना मी वरती गेल्यानंतर. पण माझं वेट, मास इंटू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी कमी झाली म्हणजे वेट कमी होणार. 700चं कुठं तर 500-600 होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटी चेंज झाल्यामुळे वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग ते कमी होणार आहे कारण ग्रॅव्हिटी कमी होत चाललेली आहे म्हणून. ओके, सो दिस इज आवर सेकंड थेरॉटिकल पॉईंट. आता याच्या पुढे जे काय आहे ते आपण थोडंसं न्यूमेरिकल्स डिस्कस करूया. चला इथपर्यंत हे सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. काही शंका असतील तर तशा मेन्शन्स करा आणि मला नंतर हवं तर विचारा. हॅलो, सो थोडासा पॉवर इश्यू झालेला आहे, लाईट गेलेली आहे. सो आत्ताचे जे काही थेरॉटिकल पॉईंट आपण बघितले त्याच्या बेसवरती आपल्याला पुढचे न्यूमेरिकल्स डिस्कस करायचे आहेत. सो त्याच्यासाठी या पद्धतीने मी तुम्हाला थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो आहे. आय होप की तुम्हाला ते समजेल व्यवस्थित. सगळ्यांनी फक्त महत्त्वाचं काम काय करा की पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या आणि क्वेश्चननंतर त्याच्याखाली त्याचा आन्सर ही डायरेक्ट प्रिंटेड आहे ते लिहून घ्या. मी ते हवं तर एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं यावेळेस समजून घ्या. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट फ्रॉम गिवन डेटा. मास ऑफ द अर्थ दिलेला आहे, रेडियस ऑफ द अर्थ दिलेला आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा जर आता हा न्यूमेरिकल असेल, याचं जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गिवन पॉईंट्स लिहावे लागतील. ओके, सो गिवन पॉईंट्स काय आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा मास ऑफ द अर्थ आहे. हे आपल्याला स्टॅटिस्टिक माहीत पाहिजे किंवा हे जनरली दिलेलं असतं. 6 × 10⁻24 kg हे आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे कारण याचा युनिट त्याचं kgमध्येच आहे. रेडियस ऑफ द अर्थ मी म्हटलं होतं तुम्हाला 6400 किलोमीटर आहे बघा. ठीक आहे, सो 6.4 × 10⁻6 मीटर कन्वर्जन केलं त्याचं. नेक्स्ट ग्रॅव्हिटी घेतली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विचारलेला आहे. इट मीन्स वी हॅव टू फाइंड द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट इज कॅपिटल जी. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पण ही कशी आली तर या फॉर्म्युल्यावरून आपण ते बघू शकतो की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे किती काढलं जातं. लक्षात येते. सो पहिल्यांदा गिवन पॉईंट्स लिहा, त्याच्यानंतर टू फाइंड लिहा आणि आता त्याच्यानंतर खाली जो फॉर्म्युला लिहिलेला आहे तो फॉर्म्युला लिहा. स्मॉल g इज इक्वल टू gm/r² लिहा. ओके, नेक्स्ट आता या फॉर्म्युल्यामधून आपल्याला कॅपिटल जी बाजूला काढायचं आहे बघा. सो कॅपिटल जी आपण बाजूला काढला. सो फॉर्म्युला तयार झाला कॅपिटल जी इज इक्वल टू gr²/M. बघा तोच आधीचा फॉर्म्युला आहे, तो फक्त रिअरेंज केलेला आहे आणि आपल्याला मिळालं कॅपिटल जी इज इक्वल टू स्मॉल gr²/M. आता स्मॉल जी माहिती आहे आपल्याला 9.8 आहे, कॅपिटल आर माहिती आहे आपल्याला, रेडियस ऑफ द अर्थ आहे, कॅपिटल एम माहिती आहे आपल्याला, मास ऑफ द अर्थ आहे. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण काय करायच्या आहे तिथं पुट करायच्या आहेत. आता इथं सुद्धा कॅल्क्युलेशनमध्ये काय केलं बघा, सगळं कॅल्क्युलेशन इन डिटेल केलं जात नाही, ठराविक स्टेप्सच इथं सुद्धा केल्या जातात टेक्स्टबुकमध्ये किंवा नोट्समध्ये सुद्धा. बाकीच्या स्टेप प्रॅक्टिससाठी स्टुडंट्सनी स्वतः करणं गरजेच्या असतात. सो बघा जी व्हॅल्यू पुट केली 9.8, कॅपिटल आर जो आहे तो 6400 किलोमीटर त्याचा स्क्वेअर केलेला आहे. इथं थोडंसं डिटेल आणि व्यवस्थित करावं लागेल. कॅपिटल एम पुट केला खाली 6 × 10⁻24 आणि हे सगळं सॉल्व केलेलं आहे. आता हा गुणाकार आणि भागाकार हा प्रत्येकाला जमला पाहिजे
तरच तुम्हाला कुठेतरी आन्सरपर्यंत पोहोचता येईल. सो आपल्याला कॅपिटल जीची व्हॅल्यू किती मिळते बघा, 6.69 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. सो दिस इज द आन्सर. ओके, अजून एक चांगली सवय अशी आहे की आन्सरच्या खाली लिहिलं जातं बघा. सो द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज 6.69 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. बघा लक्षात आलं का कशा पद्धतीनं. सिंपल 2 मार्कला हे एक्झाम्पल अशा पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं. ओके, चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. सेम अशा टाईपमध्ये सगळ्यांनी पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घ्या आणि मग हवं तर त्याचं डिस्कशन आपण करूया. थोडासा डिफिकल्टी लेवल याची जास्त आहे असं आपण म्हणूया. ए बॉडी वेज 5.6 kg वेट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. वेट दिलेलं आहे, वेट. हां, आता kg वेटचा अर्थ इथं लिहून घ्या सगळ्यांनी. kg वेट म्हणजे न्यूटन. ओके, सॉरी म्हणजे त्याला आपण 9.8 मल्टिप्लाय करायचं असतं kg वेटला. सो kg वेटचा अर्थ लक्षात ठेवा. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ हाऊ मच विल द वेट ऑन द प्लॅनेट हुज मास इज 1/7 मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ रेडियस. म्हणजे अर्थवरचं वेट दिलेलं आहे 5.6 kg वेट. तर हे दुसऱ्या प्लॅनेटवरचं वेट किती असेल जेव्हा त्या प्लॅनेटचं मास अर्थच्या 1/7 मास असेल आणि रेडियस कशी असेल, ट्वाइस असेल. लक्षात येते का बघा. सो गिवन पॉईंट्समध्ये पहिल्यांदा आपण थोडासा विचार करूया. गिवन पॉईंट्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिलं आहे बघा, तुम्ही त्या पद्धतीनंच लिहा. WE म्हणजे वेट ऑफ द अर्थ, सॉरी वेट ऑन द अर्थ. अर्थ सरफेसवरती असलेलं वेट किती आहे, 5.6 kg वेट. त्याच्या खाली बघा ते MP/ME इज इक्वल टू 1/7 कसं आलं बघा. तेच तुम्ही थोडं अशा पद्धतीने लिहा, MP इज इक्वल टू 1/7 ME. मी सांगतो त्या पद्धतीने लिहा. बुकमध्ये ती स्टेप दिलेली नाही आहे, बोर्डवरती असो तर कदाचित मी ती सांगितली असते. MP/ME इज इक्वल टू 1/7 लिहिलेलं आहे. त्याच्या समोर एक स्टेप लिहा, MP इज इक्वल टू 1/7 इंटू ME. नेक्स्ट तशीच रेडियसची बघा, RP इज इक्वल टू ट्वाइस ऑफ RE. अशी स्टेप लिहा तुम्ही. तिथं लिहिले कशी, RP/RE इज इक्वल टू 2 लिहिलेलं आहे. तुम्ही RP इज इक्वल टू ट्वाइस ऑफ RE अशा पद्धतीनं स्टेप लिहा आणि पुन्हा मग त्या स्टेप्स आहेत अशा फॉलो करा, काही हरकत नाही. नेक्स्ट वेट ऑफ द बॉडी ऑन द सर्फेस ऑफ प्लॅनेट. आता त्याच बॉडीचं प्लॅनेटवरचं वेट साहजिकच वेगळं असेल ना, कारण ग्रॅव्हिटी वेगळी असते म्हणून. सो ते वेट फाइंड करायचं म्हणून त्याला WP क्वेश्चन मार्क असं म्हटलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा WP क्वेश्चन मार्क असं म्हटलं तरी चालेल, जसं दिलंय त्या पद्धतीनं. नेक्स्ट फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला बेसिक आहे. वेट म्हणजे काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी असतं. सो W इज इक्वल टू mg आणि तेच वेट म्हणजे तो फोर्स आहे ना एक प्रकारचा, Gmm/r² लिहिला जातो, बरोबर. याचा अर्थ वेट, मास आणि डिस्टन्स मधलं रिलेशन आपण सांगू शकतो की वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास बट इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. सो तुम्ही लिहिताना एक स्टेप अशी लिहा, मी सांगतोय तसं, W डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m/r² लिहा, जनरल फॉर्म्युला लिहा आणि मग जो बुकमध्ये लिहिलेला आहे तो फॉर्म्युला आहे तसा फॉलो करा. म्हणजे काय लिहिलं आहे बघा, WP/WE इज इक्वल टू MP/ME इंटू RE²/RP². कसं आलं ते समजलं का बघा. कारण वेट आणि मासमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे आणि वेट आणि डिस्टन्समध्ये, डिस्टन्सच्या स्क्वेअरमध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, म्हणून ते इक्वेशन आपल्याला तसं मिळतंय. हे सगळ्यांना समजतंय का बघा. काही शंका असेल डेफिनेटली तशी पुट करा, मी तुम्हाला हवं तर ते नंतर सांगेन. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला न्यूमेरिकल्स डिस्कस करतोय. 3च न्यूमेरिकल आपण बघणार आहे, डोंट वरी. आणि लाईट अचानक गेल्यामुळे मला थोडंसं मग लेक्चर कमी पडतंय, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं हे 3 न्यूमेरिकल्स फक्त अशा पद्धतीने देतोय. पण आय होप की तुम्हाला हे सुद्धा डेफिनेटली समजतील. तेवढा माझा एक मोटो असेल की तुमच्यापर्यंत हे व्यवस्थित पोहोचावं. ओके, सो दिलेलं इक्वेशन व्यवस्थित बघा आणि ह्या दिलेल्या इक्वेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करा ज्या की वरती आपण घेतलेल्या आहेत ना. ओके, जस्ट वेट. सो सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा तुम्हाला काय मिळेल ते. WP आपण 5.6 इज इक्वल टू 1/7 1/2² सगळं वरती आहे बघा. ते सगळं जे वरती आहे तेच आपण खाली इथं इक्वेशन्समध्ये पुट केलेलं आहे
आणि त्याच्यामधून WP बाजूला काढलेला आहे. सो WP किती मिळेल 0.2 kg वेट. आता 0.2 kg वेटच का ठेवू शकतो आपण, कारण वरती जो WE दिलेला आहे म्हणजे एखाद्या बॉडीचं अर्थवरचं वेट दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे 5.6 kg वेट म्हणलेलं आहे. ओके, ते ॲक्च्युली न्यूटनमध्ये करताना त्याला 9.8 ने मल्टिप्लाय करून ते न्यूटनमध्ये केलं जातं. सो आपण ते आन्सर आहे तसंच ठेवूया, म्हणजे किती ठेवूया 0.2 kg वेट. ओके, सो त्याच्या खाली सुद्धा बघा एक सेंटेन्स लिहिलेला आहे, दस द वेट ऑफ द बॉडी ऑन द सरफेस ऑफ ए प्लॅनेट विल बी 0.2 kg वेट. म्हणजे हे एक सेंटेन्स तुम्ही हवं तर लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल, काही हरकत नाही. डेफिनेटली बघा सगळा न्यूमेरिकल समजला का, हाच मी बोर्डवरती थोडासा वेगळ्या पद्धतीने सुद्धा एक्सप्लेन केला असता, पण काही हरकत नाही. हा आय होप की तुम्हाला हा तितकासा समजून जाईल. पण पुन्हा एकदा मी सांगतोय काही शंका असतील तर डेफिनेटली तशा लिहून ठेवा आणि मला विचारा, हवं तर आपण हा पुन्हा डिस्कस करूया, काही हरकत नाही. त्याला रिपीट घ्यायला मला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीनं तो स्टडी करा, कितपत समजतोय हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मला विचारा. चला नेक्स्ट बघूया. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मार्स. मार्स म्हणजे अनदर प्लॅनेट दिलं आहे बघा. इफ द रेडियस ऑफ मार्स इज 3.4 × 10³ किलोमीटर अँड इट्स मास इज 6.4 × 1023 kg. ओके, आता ग्रॅव्हिटीच विचारलेली आहे पण मार्सवरची ग्रॅव्हिटी विचारलेली आहे. आपल्याला अर्थ सरफेसवरची ग्रॅव्हिटी माहिती आहे 9.8 इतकी असते, पण मार्सवरची ग्रॅव्हिटी माहीत नाही ना. मग त्यासाठी आपण हा जनरल फॉर्म्युला वापरू शकतो, काही हरकत नाही. कारण जनरल फॉर्म्युला काय आहे, स्मॉल g = gm/r² आहे. त्यात फार फार तर काय बदलणार आहे, त्या प्लॅनेटचं मास बदलणार आहे, त्या प्लॅनेटची रेडियस बदलणार आहे. कॅपिटल G मात्र तोच तितकाच राहणार आहे ना, 6.67 × 10⁻11. फक्त मास आणि रेडियस जे आहे ते मात्र काय होऊ शकते, बदलू शकते. ओके, सो लुक ॲट द फर्स्ट ऑफ ऑल गिवन पॉईंट. कॅपिटल M बघा, कॅपिटल M म्हणजे काय 6.4 × 1023 kg, म्हणजे थोडक्यात 6 × 1023 kg, 24 kg पाहिजे ते ॲक्च्युली 6.4. सॉरी मार्स आहे ना, अर्थचं मी सांगितलं. सो मार्सचं मास दिलेलं आहे 6.4 × 1023 kg. त्याचबरोबर त्याची रेडियस पण सांगितली बघा. रेडियस किती सांगितले 3.4 × 10³ किलोमीटर. त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन करून घेतलं आणि वी हॅव टू फाइंड व्हॉट, स्मॉल g. फक्त स्मॉल g कुठला फाइंड करायचा आहे, मार्सवरचा फाइंड करायचा आहे. सो स्मॉल g मार्सवरचा फाइंड करायचा असल्यामुळे त्याला स्मॉल gm असं नोटेशन वापरलेलं आहे. तुम्ही टू फाइंडमध्ये चेक करू शकता. नेक्स्ट आपण बेसिक फॉर्म्युला काय लिहितो आपला, स्मॉल g = gm/r² लिहितो. तोच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे ना. सो स्मॉल g = gm/r² आहे. तोच फॉर्म्युला रिपीट करा सगळ्यांनी आहे तसा. फक्त स्मॉल g च्या ऐवजी तुम्ही gm असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, आता सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. कॅपिटल G फक्त दिलेला नाही पण तो आपल्याला माहीत आहे, तो आपण तिथं लिहू शकतो. सो तो लिहा सगळ्यांनी 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². सगळं युनिट सहित ते लिहायचा प्रयत्न करा. सो आता फॉर्म्युला चेक करा. स्मॉल g = gm/r² आहे फॉर्म्युला. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला जस्ट इथं पुट करायच्या आहेत बघा. स्मॉल gm = कॅपिटल G कॅपिटल M/R². सो कॅपिटल G आहे पुट करा, कॅपिटल M आहे पुट करा, कॅपिटल R आहे त्याचा स्क्वेअर करा आणि ही सगळी कॅल्क्युलेशन्स आपल्याला इथं करावी लागतील. आता याच्यामध्ये फक्त बघा जो खाली स्क्वेअर आहे कॅपिटल Rचा ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं पाहिजे प्रत्येकाला. आणि मग नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन जे काय आहे ते मग त्याच्यासाठी लॉग टेबलची मदत करा, काही हरकत नाही. पण ही कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. हा एक तुमच्यासाठी होमवर्कचा टास्क असेल, कारण टेक्स्टबुकमध्ये म्हणा किंवा नोट्समध्ये सगळी डिटेल कॅल्क्युलेशन दिली जात नाहीत. किंबहुना मी सुद्धा लेक्चरला सगळी कॅल्क्युलेशन करत नाही, ही तुमच्यासाठी ठेवतोय ॲज अ होमवर्क म्हणून कन्सिडर करू शकता तुम्ही. आणि ती कॅल्क्युलेशन सगळ्यांनी स्वतः करायची आहेत. ओके, सो कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते बघा. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द मार्स इज 3.693. म्हणजे आपली मास अर्थवरची ग्रॅव्हिटी किती असते 9.8 असते, पण मार्सवरची ग्रॅव्हिटी किती आली 3.693. अशी तुम्ही ग्रॅव्हिटी कुठल्याही प्लॅनेटवरची काढू शकता. कमी झाली बघा ग्रॅव्हिटी असं आपण म्हणूया. ओके, फक्त तुम्हाला त्या प्लॅनेटचं मास आणि त्या प्लॅनेटची रेडियस माहीत असणं गरजेचं आहे. सो बाय गेटिंग मास ऑफ द प्लॅनेट अँड रेडियस ऑफ द प्लॅनेट यू कॅन फाइंड वॉट एव्हर द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्रेझेंट ऑन दॅट प्लॅनेट. त्या प्लॅनेटवरती असलेली ग्रॅव्हिटी तुम्ही फाइंड आउट करू शकता. बघा
सो खाली सेंटेन्स पण लिहा. सो द ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मार्स इज 3.693. युनिट काय बघा, मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट काय बदलणार आहे का, नाही, पण व्हॅल्यू मात्र काय झालेली आहे, डेफिनेटली बदललेले म्हणजे काय झालेले, कमी झालेले असं आपण म्हणूया. ओके, सो लक्षात येते. सो दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. सो हे 3 न्यूमरिकल्स फक्त सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या, क्वेश्चन लिहा आणि त्याच्याखाली जे आन्सर लिहिलेलं आहे ते आन्सर लिहायचा प्रयत्न करा. समजून घ्या मी जे काय सांगितलं, जे काय बोललो मी, कशा पद्धतीनं ते आलं आणि कसं ते लिहिलेलं आहे, हा थोडासा विचार करा. डेफिनेटली समजेल. त्यातनं पण नाही समजलं तर मी पुन्हा एकदा सांगतो, ती क्वेरी तशी मेन्शन करा आणि मला हवं तर डाऊट सेशन किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनल कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते विचारू शकता. ओके, सो मला वाटतं आजच्या लेक्चरसाठी आपण थांबूया, इतकं भरपूर आहे. सो पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि याच्यामध्ये काय शंका असेल तर डेफिनेटली विचारा आणि मला ही छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा. लाईट नसल्यामुळं मी हे मोबाईलवरतीच करायचा प्रयत्न करतोय. सो तुम्हाला यामधनं काही जर मजा आली असेल किंवा काही डिफिकल्टी वाटत असेल, काही वेगळं काही वाटत असेल तर डेफिनेटली मला तसा मेसेज करा. ओके, सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू.